म्हणजे मान्यवर पदावर असलेले, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की लोकांमधून निवडून येऊन मंत्री असलेले जी व्यक्ती असते आणि त्यांना जर 2 वर्षापेक्षा किंवा 2 वर्ष शिक्षा जर झाली तर त्याच्यामध्ये बाय डिफॉल्ट, लक्षात ठेवा, बाय डिफॉल्ट जे आहे डिस्क्वालिफिकेशन येतं आहे. म्हणजे त्या दिवशी तुमचं बाय डिफॉल्ट म्हणजे जर तुम्ही मंत्री असाल तर मंत्री असण्याचा जो कार्यभार आहे तो तुम्हाला पुढं करता येत नाही, किंवा तुम्ही म्हणजे त्या पदावर आमदार म्हणून असाल तर आमदार म्हणजे आता आमदार सुद्धा राहता येईल का, असा एक मोठा कायदेशीर प्रश्न निर्माण होतो. आणि त्यामुळं मला असं वाटतं की माननीय मुख्यमंत्री महोदयांकडं, देवेंद्रजींकडं जे राजीनामा आपण सांगताय पाठवलेला आहे, तो राजीनामा मंजूर मुख्यमंत्र्यांमार्फतच जे आहे मान्य राज्यपालांकडे जात असतो आणि तीच मला माहिती असलेली आणि कायदेशीर विहित पद्धत आहे.